नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला ताजा पावसाचा अंदाज जाणून घेणार आहोत. राज्यातील अनेक शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे, तर काही भागात अजूनही पावसाची उणीव जाणवत आहे. अशा परिस्थितीत पंजाबराव डक यांनी पुढील काही दिवसांबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येऊ शकतो. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. डक यांच्या मते, ज्या भागात आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे, त्या भागांनाही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात आणि इतर खरीप पिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र ज्या भागात आधीच जोरदार पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची काळजी घ्यावी. पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची फवारणी, तणनाशकांची फवारणी किंवा इतर शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच करावीत. जोरदार पावसाची शक्यता असल्यास फवारणीचे नियोजन पुढे ढकलणे फायदेशीर ठरू शकते. तसेच काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. दरम्यान, भारतीय हवामान विभागानेही राज्यातील काही भागांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिकृत हवामान सूचना वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे. हवामानात अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला हा अंदाज त्यांच्या हवामान अभ्यासावर आधारित आहे. प्रत्यक्ष हवामानात स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत हवामान विभागाच्या अंदाजाचाही विचार करावा. तर मित्रांनो, हा होता पंजाबराव डक यांच्या मते पुढील काळातील पावसाचा अंदाज. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे हे देखील आम्हाला लिहा. अशाच शेती, हवामान, बाजारभाव आणि सरकारी योजनांच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.